तर डमी उमेदवारांमुळे झालेला वाद आणि राडा यामुळे आधीच नाशिक शिक्षक मतदारसंघ चर्चेत आहे। असा असतानाच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले। शिवसेनेच्या किशोर दराडे यांच्या शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षकांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। त्यांच्यावर काही गंभीर गुन्ह्यांचे आरोप देखील असल्याने या सर्व बाबींची सरकारने चौकशी करावी अशी मागणीच विवेक कोल्हेंनी केली आहे। विशेष म्हणजे मी माझी उमेदवारी मागे घ्यावी यासाठीच माझ्या संबंधित संस्थांवर छापे टाकण्यात आले असंही कोल्हेंनी म्हटलंय। त्या मंत्र्यांनी त्या खात्यांनी त्यांच्या कायद्यात राहून ते दाढ सत्र केलेलं असावं असं माझा समज आहे। परंतु ही बाब खरी आहे की निवडणूक अर्ज भरल्यानंतर 3-4 दिवस सातत्याने या पद्धतीच्या धाड त्या ठिकाणी आल्या। अगदी 18 तासाची चौकशी केली, परंतु मी माझ्या प्रचारात व्यस्त होतो, कारण की संपूर्ण पारदर्शकपणे आम्ही कारभार करतो आणि 4 दिवसांनी देखील काहीच त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या त्रुटी सापडलेल्या नाही आहे। परंतु जेवढी तत्परता या ठिकाणी धाड करण्यामध्ये दाखवली, मला एवढीच विनंती आहे राज्य शासनाकडे की त्याच तत्परतेने विद्यमान आमदार त्यांच्यावर जे काही त्यांच्या संस्थेतील स्टाफनी 420च्या केसेस, जवळपास 420च्या केसेस चालू आहे, ज्यामध्ये स्टाफचा खोटं पगारपत्र, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन करून स्वतः पगार काढल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे। तर या संदर्भात माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही, कोर्टाकडनं माझी निर्दोष मुक्तता झाली आहे। किशोर दराडेंनी कोल्हेंचे आरोप फेटाळून लावलेत। कोपरगावमध्ये साखर सम्राटांचीच दहशत आहे असं म्हणत दराडेंनी विवेक कोल्हेंवरच पलटवार केलाय।